मी आत्ता तुझ्याकडे काही मागितलं तर देशील? काय? माझी बेस्ट फ्रेंड बनशील? अरे झाले. और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. तर भावांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरील नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर भावांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपण CapCut ॲप्लिकेशनचा यूज केलेला आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला CapCut ॲप्लिकेशन ओपन करायचं. तसेच या व्हिडिओचे जे काही मटेरियल आहेत ते पण मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत, तिथनं ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे. तर CapCut हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला जस्ट इथे न्यू प्रोजेक्टवरती टच करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवरती टच केल्यानंतर जस्ट तुमची इमेज असेल ती इथे ॲड करून घ्यायची आहे. तुम्हाला इमेज ॲड केल्यानंतर जस्ट वरती इथे टच करून तुमची जी इमेज असेल त्याच्या प्रकारे ॲड झालेली आहे. नंतर तुम्हाला जस्ट खाली जो ॲड ऑडिओचा ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती टच करायचं आहे. नंतर मी इथे एक्स्ट्रॅक्टच्या ऑप्शनवरती जाऊन मी तुम्हाला एक ऑल मटेरियलमध्ये आपला बीटमार्क दिला आहे. त्या बीटमार्कमधून आजच्या व्हिडिओचा जो ऑडिओ आहे तो इथे एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला. तर बघू शकता आपला जो ऑडिओ आहे तो इथे ॲड झालेला आहे. तर ऑडिओ आता जेवढी लेंथ त्या ऑडिओची असेल तेवढीच लेंथ आपल्याला आपली फोटोची पण वाढवून घ्यायची आहे. अशा प्रकारे झाल्यानंतर जस्ट मी तुम्हाला आपला जो बीटमार्क आजचा दिला आहे तो इथे ॲड करून घ्यायचा आहे. पहिल्यांदा अशा प्रकारे बीटमार्क इथे ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर बीटमार्कचा जो व्हॉल्यूम आहे तो इथे तुम्हाला 0 करून टाकायचा आहे. मी आत्ता तुझ्याकडे काही त्यानंतर जस्ट तुम्हाला इथे बीट इथे कट करून घ्यायची. तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे हा जो बीट 1 तुम्हाला दिसतोय तो अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही चेंज होणार आहे. आता अशा प्रकारे चेंज होणार आहे बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारे पूर्णपणे ब्लॅक स्क्रीन झाल्यानंतर आपला जो फोटो ॲड केला आपण तो इथे अशा प्रकारे जस्ट स्प्लिट करून टाकायचा आहे तुम्हाला. अशाच प्रकारे तुम्हाला जेवढी मी बीट दिली ते तुम्हाला इथे कट करून घ्यायचे. अशा प्रकारे बघू शकता इथे पण ब्लॅक स्क्रीन झालेली आहे. तर इथे पण आपला जो फोटो असेल तो अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचा आहे तुम्हाला. अशा प्रकारे सर्वप्रथम तुम्हाला बीट कट करून घ्यायचे. बघू शकता अशा प्रकारे आपले सर्व बीट आहेत इथे कट करून झालेले आहेत. त्यानंतर जो बीट मार्क आहे आपला तो इथे डिलीट करून घ्यायचा आहे तुम्हाला अशा प्रकारे. त्यानंतर मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये एक व्हिडिओ दिला आहे तो व्हिडिओ इथे ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला अशा प्रकारे. अशा प्रकारचा जो व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या ऑल मटेरियलमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. तर हा जो व्हिडिओ अशा प्रकारे तुम्हाला अशा प्रकारे वरती सेट करून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे. अशा प्रकारे व्यवस्थितपणे वरती ॲड करून झाल्यानंतर जस्ट तुम्हाला इथे खाली खूप सारे ऑप्शन शो होणार आहेत. त्यात तुम्हाला अशा प्रकारे मास्कच्या ऑप्शनवरती जायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे मास्कच्या ऑप्शनवरती गेल्यानंतर जस्ट तुम्हाला इथे जो 3rd नंबरला मिरर दिसतोय बघू शकता मिररचा ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती टच करायचं तुम्हाला. एकदा टच केल्यानंतर जस्ट अशा प्रकारे बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे वरती फुल स्क्रीनला. त्यानंतर जी खालचा जो तुम्हाला ॲरो दिसतोय बघू शकताय तुम्ही तो अशा प्रकारे थोडंसं खाली अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे तुम्हाला. बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तुम्हाला. बघू शकता आपला जो वरचा जो व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे व्यवस्थितपणे ॲड झालेला आहे. त्यानंतर त्या व्हिडिओवरती टच करून तुम्हाला इथे त्याची अशा प्रकारे बघू शकता ॲडजस्टवरती जाऊन ह्याची जी सॅच्युरेशन असेल बघू शकताय तुम्ही ती अशा प्रकारे -50 करून टाकायची तुम्हाला. बघू शकता आपलं जे सॅच्युरेशन असेल ती वरच्या व्हिडिओची कमी झालेली आहे. त्यानंतर जो पुढचा व्हिडिओ आहे बघू शकताय तुम्ही हा जो पुढचा फोटो आहे त्याच्यावरती तुम्हाला एकदा टच करायचं आहे. त्यानंतर जो ओव्हरलेचा व्हिडिओ आपण ॲड केला तर त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो इथे कमी करून घ्यायचे. मी आता
नंतर त्याच्या पुढची जी इमेज आहे बघू शकता त्याच्यावरती जाऊन तुम्हाला इथे एनिमेशन वरती जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कॉम्बोच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला एक एनिमेशन दिसून येणार आहे अशा प्रकारे स्क्रोल केल्यानंतर. बघू शकता हा तुम्हाला डिस्टॉर्ट राईट नावाचा जो एनिमेशन आहे तो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर ह्याच्या पुढचा जो इमेज आहे बघू शकता ह्याची पुढची इमेज आहे त्याच्यावरती जाऊन तुम्हाला एक एनिमेशन वरती टच करायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा कॉम्बोच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही वेव्ह अँड स्लाइड नावाचा जो एनिमेशन आहे तो इथे सिलेक्ट करायचा. त्यानंतर जी त्याची पुढची जी इमेज आहे बघू शकते त्याच्यावरती टच करून त्या एनिमेशन वरती जायचं आहे. त्यानंतर कॉम्बोच्या कॅटेगरीमध्ये जाऊन तुम्हाला इथे बघू शकता पुन्हा तुम्हाला इथे डिस्टॉर्ट अँड जो एनिमेशन आहे तो इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर त्याची पुढची इमेज आहे बघू शकता त्याच्यावरती टच करून तुम्हाला एनिमेशन वरती जाऊन पुन्हा एकदा कॉम्बोच्या कॅटेगरीमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे वेव्ह अँड स्लाइड नावाचा तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा त्याच बीटवरती येऊन तुम्हाला एकदा इफेक्ट वरती अशा प्रकारे टच करायचा आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टच्या कॅटेगरीमध्ये जाऊन तुम्हाला इथे जी इथे स्प्लिटची कॅटेगरी तुम्हाला दिसून येणार आहे त्याच्यात जायचं आहे तुम्हाला अशा प्रकारे. स्प्लिटच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथे जस्ट 3 लेअर मिरर नावाचा जो इफेक्ट आहे तो इथे ऍड करून घ्यायचा आहे. इफेक्ट त्यानंतर जस्ट त्याला ऍडजस्ट करायचं तुम्हाला अशा प्रकारे व्हर्टिकली अशा प्रकारे ऍडजस्ट केल्यानंतर जस्ट फिल्टर अशा प्रकारे तुम्हाला त्यानंतर ह्या इफेक्टची लेंथ असेल ती आपल्या बीट एवढी ठेवायची. त्यानंतर ह्याच्या पुढची जी इमेज आहे बघू शकता त्याच्यावरती जाऊन तुम्हाला ते एनिमेशन अप्लाय करून घ्यायचं आहे. पहिल्यांदा एक बघू शकता हा रॉक वर्टिकल नावाचा जो एनिमेशन आहे तो इथे अप्लाय करून त्यानंतर बघू शकता हा जो तुम्हाला मोठा बीट दिसून येतो आपण मिरर 3 लेअरचा जो इफेक्ट ऍड केला त्याचा मागचा फोटो जो आहे त्याच्यावरती येऊन तुम्हाला एकदा बॉडी इफेक्ट वरती टच करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे जस्ट स्ट्रोकच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला एक इफेक्ट आहे तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. बघू शकता हा लाईट डिसॉल्व नावाचा जो इफेक्ट आहे तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे तुम्हाला. तर ह्याची लेंथ अशा प्रकारे तुम्हाला बीट एवढी वाढवून घ्यायची आहे. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही हे जे तुम्हाला छोटे बीट दिसत आहेत बघू शकताय तुम्ही अशा प्रकारचे शेवटचे 4 बीट अशा प्रकारे छोटे मी दिलेले आहेत. त्यानंतर त्याच्यावरती जे टच करायचं तुम्हाला. त्यानंतर एनिमेशन वरती जाऊन कॉम्बोच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथे पेंडुलम 1 नावाचा जो एनिमेशन आहे तो इथे पहिल्या फोटोला इथे अप्लाय करून तर बघू शकता आपला जो पहिला लहान फोटो आहे तो इथे त्याला तो इथे एनिमेशन अप्लाय झाला आहे. त्यानंतर पुढचा जो थोडासा मोठा फोटो आहे त्याला पण तुम्हाला इथे पेंडुलम 2 नावाचा एनिमेशन आहे तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा एक छोटी इमेज दिली आहे मी त्याला तुम्हाला पेंडुलम 1 नावाचा जो एनिमेशन आहे तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. नंतर शेवटची इमेज आहे त्याला पण तुम्हाला पेंडुलम 2 नावाचा जो एनिमेशन आहे ते इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता हा जो आपण मिरर 3 लेअरचा इफेक्ट दिलेला आहे त्याची पुढची इमेज वरती येऊन तुम्हाला अशा प्रकारे एकदा व्हिडिओ इफेक्ट वरती टच करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला खूप सारे कॅटेगरी दिसणार आहेत. ह्यात तुम्हाला बटरफ्लायच्या कॅटेगरीमध्ये जाऊन तुम्हाला इथे अशा प्रकारे बघू शकता बटरफ्लाय ड्रीम नावाचा जो इफेक्ट आहे तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर जो इफेक्टची लेंथ आहे अशा प्रकारे बघू शकता आपल्या बीट एवढीच ठेवायची आहे. हे बघू शकता आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो इथे रेडी झालेला आहे. व्हिडिओ रेडी झाल्यानंतर जस्ट तुम्हाला इथे वरच्या कोपऱ्यात शेअरचा ऑप्शन जो दिसून येतो त्याच्यावरती टच करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जो व्हिडिओ आहे तो इथनं एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला.